मुंबई आपल्या राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी. देशातल्या निम्म्या राज्याचं अर्थसंकल्प जेवढा आहे त्याच्यापेक्षा अधिक अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेचा. अशा वेळेला अशा घटना घडणं अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी आहेत. सुदैवाने आज त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, महापौर आहेत, संबंध नगरसेवकसुद्धा त्या ठिकाणी आहेत. विधिमंडळाचा आदेश चालू आहे, त्याच्यामुळे सरकार या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेईलच. परंतु अशा पद्धतीची दुरुक्ती पुन्हा होणार नाही याची खबरदारी आयुक्त महोदयासुद्धा त्या ठिकाणी अश्विनी बिडा ज्या एक चांगल्या कर्तबगार एक प्रशासकीय अधिकारी आहेत त्या सर्वांनीच त्या ठिकाणी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर यावर्षी पाऊसही खूप उशिरा झाला आणि नेहमी इतका पर्जन्यकाळसुद्धा नाही आहे, म्हणजे पाऊस नाही आहे, तरीसुद्धा अशा वेळीच्या घटना घडणं हे अत्यंत निंदनीय आहे. चर्चा आहेत आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अजून एक मंत्रिपदाची संधी जी आहे ती आगामी काळात मिळणार आहे. नाही, अजून एक म्हणजे आता कोण नाही आहे. अजून एकचा अर्थ असा होतो की कोणतरी आहे आणि त्याच्यानंतर घेतलं जाणार आहे. या विषयावरती मला तरी काय माहीत नाही. शेवटी ज्या वेळेला अशा वेळेचा विस्तार असतो त्यावेळेला एनडीएचे नेते, आज आम्ही सर्वजण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो आणि या सगळं व्यवस्थापन म्हणजे जे पॉलिटिकल ज्याला आपण बघतो ते सर्व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित भाई बघत असतात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला विस्तार किंवा इतर काय असेल त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची चर्चा होत असते वेगवेगळ्या घटक पक्षांच्या. ती आजवर कुठे झाल्याची माझ्या कानावरती माहिती नाही, त्यामुळे या संदर्भामध्ये माझ्याकडे काही विशेष नाही. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याला तुम्हाला आज 3 वर्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए सोबत जाण्याला आज 3 वर्ष झालेली आहेत. तुम्ही वेगळा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता जो मागे राहिलेला पक्ष आहे त्याला तुम्ही हातात घेऊन सोबत पुढे घेऊन जाऊ शकता अशी काही शक्यता आहे? 3 वर्षापूर्वी याच दिवशी स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली एक क्रांतिकारी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सामूहिक त्या नेतृत्वाखाली त्यावेळेला घेतला गेला. चव्हाण साहेबांच्या विचाराची कास धरत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता जतन करत आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. आम्ही घेतलेला निर्णय इतका अचूक होता कारण देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा होत असलेला प्रचंड प्रमाणाचा विकास, जागतिक पातळीवरती देशाचं उंचावलेलं स्थान, यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल असा विश्वास मनामध्ये ठेवत आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो. आपण पाहिलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्येच महायुतीला अपेक्षा एवढं यश मिळालं नाही, परंतु त्या साऱ्याची भरपाई विधिमंडळ स्थापन झाल्यापासून ज्या सत्तारूढ पक्षांना बहुमत किंवा युतीला आघाडीला मिळालं असेल त्याहीपेक्षा अधिक बहुमत आम्ही त्यावेळेला मिळवलं. त्याच्यामुळे स्वाभाविकच आज दादा नाही त्याची प्रकर्षाने आठवण त्या ठिकाणी होते आहे. त्यामुळे 3 वर्षाच्या वर्षपूर्तीचा आनंद आहेच. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्हाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून, एनडीएचा घटक पक्ष म्हणून खूप भविष्यामध्ये वाटचाल त्या ठिकाणी करायचा आहे. मला असं वाटतं की तो संकल्प करूनच आम्ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करत राहू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन पुढे सत्तेत जाण्याचा काही विचार तुमच्या पक्षामध्ये किंवा पक्षाच्या हालचाली आहेत का काही? कारण काल अमोल कोल्हे खासदार यांनी असं म्हटलं काही ऑफर आहे का असा त्यांनी एक सवाल, मिश्किल सवाल खरं तर तो होता, पण त्यांनी तसं म्हणणं मांडलेलं आहे. मी काल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे आपणच म्हणतात तसं त्यांना विचारलं गेल्यावर त्याच्यात त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. त्याच्यामुळे माझ्याकडे त्या संदर्भामध्ये काय माहिती त्या ठिकाणी नक्की नाही आहे. शेवटी अशा पैचा विचार किंवा विलिनीकरण स्वर्गीय दादा आहेत असताना नक्की त्याची चर्चा होती हे मी नंतरही स्पष्ट केलं. आणि दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर या चर्चेला पूर्णविराम त्या ठिकाणी मिळाल्याचंच स्वतः दस्तूरखुद्द शशिकांत शिंदे किंवा साहेबांच्या पक्षाकडून सुद्धा अनेकांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेली आहेत. पुन्हा एकदा तशा पद्धतीची काही चर्चा माझ्यापर्यंत तरी पोचलेली नाही. आल्याच्या नंतर त्या संदर्भातली चर्चा होऊ शकते, बोलणं होऊ शकतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जर एनडीएमध्ये सामील झाला तर राष्ट्रवादीची काय भूमिका असेल त्या? एक असं आहे की शेवटी एनडीएमध्ये कुठल्या पक्षाला सोबत घ्यावं हा शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाला आहे. मी मागे आपल्याला म्हटलं की एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या
विचारी पक्षाची समविचारीची किंवा त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांची एक आघाडी आहे. तसं UPA म्हणजे काँग्रेस प्रणित त्या ठिकाणी UPA आहे. अशा वेळेला त्या संबंध UPA असेल किंवा इंडिया असेल यामध्ये कोणाला सामावून घ्यायचा हा निर्णय शेवटी त्या युतीच्या प्रमुख पक्षाला त्या ठिकाणी असतो. भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीतला तो विषय आहे आणि माझ्याकडे तशी कुठेही माहिती नाही की भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा तशापैकी कुठे चर्चा सुरू आहे की किंवा काय असेल तर काय मला कल्पना नाही त्या संदर्भामध्ये. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला त्यानंतर शरद पवारांनी देखील तुमच्यासोबत आलं पाहिजे किंवा आशीर्वाद दिले पाहिजे यासाठी सर्व आमदार अशाच अधिवेशन काळामध्ये पवारांना भेटायला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आता 3 वर्ष होत आहेत. आता या सर्व राहिलेला जो जो पक्ष आहे त्यांना देखील आपल्यासोबत यावं यासाठी आपण काही पुढाकार घेणार आहात, विनंती करणार आहात? खरं आहे 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही निर्णय घेतला त्यावेळेला पावसाळी अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला आदरणीय दादा प्रफुल्लभाई मी स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री अशी आदरणीय पवारसाहेबांची चव्हाण प्रतिष्ठानला भेट झाली. दुसऱ्याच दिवशी पुन्हा संबंध विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य घेऊन आम्ही पवारसाहेबांची भेट त्यावेळेला घेतली. वस्तुस्थिती खरी आहे. त्यानंतर मग दादांची आणि साहेबांची भेट झाली परंतु एकत्रितपणाने येण्याचा विषय त्यावेळेला काही झाला नाही. खरं आहे की ज्या कालावधीमध्ये दादांचं दुर्दैवी निधन झालं त्या जानेवारी महिन्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती सुरू झाली होती. दादा स्वतः त्या चर्चेमध्ये असल्याच्यामुळेच इतरांचा चर्चेमधला त्याच्यातला सहभाग असण्याचं काही कारण नव्हतं. काही बाबतीत काय चर्चा कुठपर्यंत आहे काय पद्धतीने पुढे चालू आहे याची माहिती दादांनी मला स्वतः त्या ठिकाणी दिलेली निश्चितपणाने होती. परंतु दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर पूर्णपणाने राजकीय समीकरणं बदलली त्याच्यामुळे ते त्यावेळेला काय होऊ शकलं नाही. आता कुठे सुरू असेल तर मला माहीत नाही. आतला तसा विषय तर मग आम्हालाही आमच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा करावी लागेल. बहिणी आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याजवळसुद्धा त्या विषयावरती त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते जरूर आमच्याजवळ त्या बाबतीमध्ये बोलतील. विधिमंडळाचे सर्व आमचे आमदार आहेत त्यांच्याही मनामधल्या काय वेगवेगळ्या भावना असतील त्या संदर्भातही चर्चा करावी लागेल. पालकमंत्री पदावरून महेंद्र दळवी आज असे म्हणाले की पावसाळी अधिवेशनानंतर जर पालकमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. हे मला माहीत नाही कारण मी कधी रस्त्यावरती लढाई करत नसल्यामुळे मला या संदर्भातली काही खरंच माहिती नाही. मी माझ्या पद्धतीने सामंजस्याने काम करत असतो. गेल्याच आठवड्यात मी या संदर्भामध्ये आपल्याजवळ स्पष्टपणाची मुलाखत दिलेली आहे. त्यामुळे रस्ता वगैरे काय मला माहीत नसतं. मला आपलं सरळ मार्गाने राजकारण करणं ते करत असताना महायुतीतला समन्वय राखणं आणि जे आपण काय चर्चा केलेल्या असतील त्या लॉजिकल एंडला म्हणजे त्या अंतिम स्वरूपाला नेणं हे काम त्या ठिकाणी असतं. आणि हा निर्णय मी मागेही म्हटलं की माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी पवार नक्की बसून त्या ठिकाणी घेतील. रायगडचा विषय असल्यामुळे या संदर्भातलं माझं मत मी नक्कीच वरिष्ठांना सांगितलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.